काल मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायला दिली होती, सर्कल काढायला सांगितलेलं आहे, वेगवेगळे अँगल मोजायला सांगितलेलं आहे. मला खात्री आहे तुम्ही ते मोजलं असाल. त्याच्याशी रिलेटेड आपण काहीतरी एक थेरम बघणार आहोत, तो नंतर बघूया. पहिल्यांदा मी काय करतो तर इन्स्क्राइब अँगल म्हणजे काय ते बघूया, अंतर्लिखित कोन म्हणजे काय ते बघूया. मी ते एक सर्कल काढलेलं आहे बघा. सर्कलमध्ये एक काय काढलेलं आहे, अँगल काढलेला आहे, कोन काढलेला आहे. त्या कोनाचा शिरोबिंदू किंवा व्हर्टेक्स हा सर्कलवर टच होतो इथे डी पॉईंटला, आणि त्याच्या ज्या साईड्स आहेत, बाजू आहेत, त्या काय करतात, एक या ठिकाणी आणि दुसरी बाजू बी या ठिकाणी काय होते, टच होते. तर अशा प्रकारचा जर अँगल असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्स्क्राइब अँगल. हा आपला एबीसी या आर्कमध्ये किंवा कंसामध्ये काय झालेला आहे, इन्स्क्राइब झालेला असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्स्क्राइब अँगल किंवा अंतर्लिखित काय म्हणतात, त्याला कोन म्हणतात. दुसरं म्हणणार आहे अंतर्खंडित कंस म्हणजे काय. इथे आपण काय बघितलं, इन्स्क्राइब अँगल बघितला. आता आपण काय बोलणार आहोत, अंतर्खंडित कंस म्हणजे काय. समजा इथे पण आपण बघू शकतो अंतर्खंडित कंस म्हणजे काय. तर एबी हा अंतर्खंडित कंस झाला, एडीबीने हा अंतर्खंडित किंवा इंटरसेप्टेड आर्क झालेले आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या हे असू शकतात. समजा अशी पण कंडिशन असू शकते की असा काढलाय आपण, इथे बघा दोन काय होतात, इंटरसेप्टेड आर्क असतात. इथे दोन इंटरसेक्टेड आर्क आहेत. किंवा आपण वेगळ्या प्रकारे पण काढू शकतो. समजा असा काढला, एक सर्कल आहे, असा काढला आणि असा काढला, तर आपल्याला इथे काय मिळतो, एक इंटरसेप्टेड आर्क भेटते बघा. हे आपला एक कुठला तर एका बाजूचा म्हणजे ही एक बाजू झाली, त्याचा एक कुठला तरी बिंदू काय असायला पाहिजे, आर्कचा एंड पॉईंट असायला पाहिजे. बघा इथे बघा, ह्या लाईनचा ह्या साईडचा बाजूचा एक पॉईंट ह्या आर्कचा एंड पॉईंट आहे, आणि हा एक पॉईंट आहे, आर्कचा एक पॉईंट आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, समजा इंटरसेप्टेड आर्क काढू शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही अँगल कसा काढता त्याच्यावर ते डिपेंड आहे. केव्हा केव्हा एकच इंटरसेप्टेड आर्क होते, केव्हा केव्हा काय होतात, दोन इंटरसेप्टेड आर्क होतात. तर परत एकदा बघा, समजा मी असा काढला, त्याचा जर बाहेर असा गेला तर इथे आपल्याला काय मिळतात, इथे एक मिळते आणि इथे एक इंटरसेप्टेड आर्क मिळते. किंवा आपण असं पण घेऊ शकतो की समजा असा घेतला, मी असा घेतला, इथे सुद्धा मला काय मिळाला, इंटरसेप्टेड आर्क असे एक मिळाले. याला आपण काय म्हणणार आहे, अंतर्खंडित कंस म्हणणार. किंवा आणि वेगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो, समजा असं आहे आणि आपला समजा एक समजा असा गेलेला आहे आणि दुसरा असा गेलेला आहे, ही पण काय झाली, समजा इंटरसेप्टेड आर्क झाली. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काढू शकता. पण समजा आपण असं काढलं, एक लाईन अशी काढली आणि दुसरा अँगल समजा असा गेला, तर त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणणार नाही, कारण ह्या बाजूचा काय नाहीये, एक पण पॉईंट सर्कलचा आर्कचा भाग नाहीये. त्याला आपण काय म्हणणार नाही, समजा इंटरसेक्टेड आर्क म्हणणार नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इन्स्क्राइब अँगल म्हणजे काय आणि इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय, नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. काल आपण मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली बघा, काय करायला सांगितलेलं, सर्कल काढा म्हणून सांगितलेलं, नंतर असा एक अँगल घ्या म्हणून सांगितलेला, नंतर काय बघितलेलं आपण, ह्या दोन पॉईंट मधून जाणारे असे अँगल काढा म्हणून सांगितलेलं, आणि तिसरी गोष्ट काय सांगितलेलं तर तुम्हाला असा एक अँगल काढायला सांगितलेला, तो सेंट्रल अँगल असतो, आणि हा मोजायला सांगितलेला. हे तुम्ही नक्की केलेलं सर. त्याच्याशी रिलेटेड मी काय करणार आहे, थेरम घेणार आहे. काय थेरम आहे तर इन्स्क्राइब अँगल थेरम, किंवा त्याला अंतर्लिखित कोनाचं प्रमेय म्हणतात. या प्रमेयानुसार किंवा थेरमनुसार काय करतो, मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इक्वल टू हाफ आर्क इंटरसेप्टेड बाय, म्हणजे इन्स्क्राइब अँगलचं अंतर्लिखित कोनाचं माप हे अंतर्खंडित कंसाच्या मापापेक्षा निम्म असतं. हे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे ऍक्च्युली काय प्रूव्ह करायचं बघा, हा समजा आपला इन्स्क्राइब अँगल झाला, अंतर्लिखित कोन झाला, त्याचं जर माप काढलं आपण तर हा जो कंस आहे त्याच्यापेक्षा निम्म असणार, हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी एक डायग्राम काढलेलं बघायचं, एक सर्कल काढलेलं आहे, ओ ए सेंटर आहे, बी ए सी हा आपला काय इन्स्क्राइब अँगल आहे किंवा अंतर्लिखित कोन आहे. नंतर मी काय केलं बघा, पॉईंट ओ इथे एक लाईन काढलेली आहे बघा, ए आणि ई आपल्या ऍक्च्युली काय आहे सांगा, डायमीटर आहे, आणि ओ आणि सी मी काय केलेलं आहे, जोडलेलं आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, याचं मेजर किंवा हा जरी धरला अँगल ई ए सी धरला तर हा ई सी पेक्षा काय असणार आहे, हाफ असणार आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एक कंडिशन.
दुसऱ्या कंडिशन मध्ये हा अँगल BOC पेक्षा म्हणजे BD या आर्क पेक्षा निम्मा असणार हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मी काय करतो बघा, OC मी जोडलेलं आहे. OC म्हणजे काय झालं, त्रिज्या झाली किंवा आपण त्याला काय म्हणतो रेडियस झालं. OA पण त्याची रेडियस झाली. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की OA इक्वल टू काय असणार समजा OC असणार आहे आणि ते दोन्ही सेम असणार आहे, दोन्ही सेम आहेत. त्यामुळे आपण काय करणार आहे तर अँगल OAC इक्वल टू अँगल काय असणार आहे समजा OCA. कारण हा काय झाला सांगा आयसोसेलेस अँगल झाला. त्याच्या प्रॉपर्टीनुसार दोन्ही काय आहे बघा इक्वल आहे. त्यामुळे हे अँगल काय असणार आहे इक्वल आहे. तुम्ही पाहिजे तर आयसोसेलेस अँगल आयसोसेलेस ट्रायंगल्स प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल हे तुम्ही लिहू शकता. हे आपल्याला मिळालं. आता मला काय करायचं हे व्हॅल्यू काढायची, ही व्हॅल्यू समजा काढायची. तर इंटरनल अँगल थेरम प्रमाणे काय असणार सांगा, ह्या दोघांची बेरीज म्हणजे हे असणार. म्हणजे इथे काय मिळणार सांगा 2x मिळणार आहे. इथे पाहिजे तर मी लिहितो अँगल EOC इक्वल टू 2x. का, कारण काय असणार बघा x प्लस x म्हणजे काय होतं समजा 2x होतं. म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहे इंटरनल अँगल थेरम. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर ट्रायंगल आपण समजा काढलं बघा, हे तुमच्या लक्षात असेल बघा. हा समजा ट्रायंगल आहे आपला आणि समजा हे 50 आहे, हे समजा 30 आहे. तर आपलं काय होणार आहे हा अँगल किती मिळणार आपल्याला, ह्या दोघांची बेरीज होणार म्हणजे किती मिळणार 80 मिळणार. आणि हे 80 असेल तर 100 समजा इथे लिहिलं तर बघा ह्या तिघांची बेरीज काय होते आपली 180 होते. म्हणजे हे आपलं काय झालं इंटरनल अँगल थेरम. इंटरनल अँगल थेरम प्रमाणे आपल्याला काय मिळतं ते 2x मिळतं. हे एक झालं. म्हणजे याच्यावरून आता जर बघितलं तर मेजरमेंट ऑफ REC म्हणजेच आपलं काय असणार आहे सांगा अँगल AOC. हा सेंट्रल अँगल झाला म्हणजे केंद्रीय कोन झाला. केंद्रीय कोनाचं माप जेवढं असतं त्याचं मेजरमेंट किती काय असतं सांगा त्या आर्कचं असतं. ह्याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा अँगल EOC किंवा OAC म्हटलं तरी चालेल. अँगल EOC इक्वल टू इथे बघितलं तर काय झालं सांगा EOC नाही सॉरी आपण काय लिहिला EAC हे आपलं किती आहे सांगा x आहे. पण आपलं EOC किती मिळालं आपल्याला 2x मिळालं. म्हणजे काय देऊ शकतो सांगा याचा हाफ असणार आहे. कशाचा हाफ असणार आहे अँगल EOC. पण EOC म्हणजे आपण काय म्हणतोय तर मेजरमेंट ऑफ अँगल मेजरमेंट ऑफ REC कंसाचे माप आहे. ह्याच्यावरून आपण काय प्रूव्ह केलं बघा मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल इक्वल टू हाफ आर्क इंटरसेप्टेड बाय म्हणजे हाफ अंतरखंडित कंसाचं माप. हे आपण काय केलं प्रूव्ह केलं. ह्याच्यामध्ये पहिली कंडिशन आपण काय बघितली सांगा हे सेंटर मधलं राहतं. आपण कन्सिडर काय केलं सेंटर मधलं राहतो. आता दुसऱ्या प्रकारे आपण काय केलं समजा इन्स्क्राइब अँगल हा आहे BAC आहे तर सेम आपण काय करणार आहे प्रूव्ह करणार आहे सेम घेणार. इथे पण काय होणार समजा ही रेडियस झाली हे दोन्ही सेम असणार आहे त्यामुळे त्याच्यात डबल काय असणार हे असणार. समजा मी y लिहिलं हे y लिहिलं तर हे काय असणार आहे आपलं 2y मिळणार आहे. सिमिलरली मी काय प्रूव्ह करू शकतो सांगा अँगल ABE इज इक्वल टू मी काय करू शकतो सेम आपण करायचं. इथे काय करायचं इथे लाईन ड्रॉ केली तर हे जसं मी प्रूव्ह केलं ही सुद्धा काय झाली सांगा त्याची रेडियस झाली. हे दोन्ही त्यामुळे हे अँगल इक्वल असणार आहे आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो हे 2 टाइम्स असणार आहे. ह्याच्यावरून मी काय करू शकतो सांगा हाफ आपला काय असणार आहे सांगा BOE असणार आहे अँगल BOE. म्हणजेच काय झालं सांगा हाफ मेजरमेंट ऑफ अँगल कंस B असणार आहे. म्हणजे आपण काय केलं हा पण जर इन्स्क्राइब अँगल आहे तो काय असतो जो इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्यापेक्षा काय असतो समजा निम्मा असतो हे प्रूव्ह केलं. आता मी काय करतो बघा दोन्ही अँगल आपण एकत्र करूया. अँगल EAC प्लस अँगल ABE
हे दोन्ही इक्वल केले तर आपण हे पण काय करणार आहे, ऍड करणार. म्हणजे काय मिळालं सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ अँगल आर्क EC प्लस हाफ मेजरमेंट ऑफ आर्क B. हे आपलं काय, पण हा दोन्ही अँगल मिळून काय होतं सांगा, आपला BAC होतो. अँगल BAC इक्वल टू काय होणार, ह्या दोघांमध्ये मी कॉमन काढतो 12, हाफ कॉमन काढतो आणि हे आपलं काय करायचं सांगा, मेजरमेंट ऑफ आर्क EC प्लस मेजरमेंट ऑफ आर्क B. आता ह्याच्या पुढचं बघा, आता लक्षात घ्या, BE आणि EC म्हणजे आपल्याला काय मिळते सांगा, BEC ही आर्क मिळते बघा. ह्याच्यावरचं मी वर लिहितो. तर ह्याच्यावरून आपण काय करू शकतो सिद्ध, अँगल BAC इक्वल टू, हे दोन्ही जर ऍड केलं बघा, BE प्लस EC म्हणजे आपल्याला काय मिळते सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ आर्क BEC. म्हणजे आपलं काय होणार बघा, मेजर ऑफ इन्स्क्राइब अँगल, हा जो इन्स्क्राइब अँगल आहे इक्वल टू काय असतं सांगा, हाफ आर्क इंटरसेप्टेड बाय ही आर्क झाली. आंतररेखित जो कोन आहे तो काय असतो, कायम हा बसतो. आंतररेखित कंदाच्या कौशाच्या काय असतो सांगा, हा बसतो. हे आपण काय केलेलं आहे, इझिली प्रूव्ह केलेलं आहे. इन्स्क्राइब अँगल थेरम मध्ये आपण तिसरी कंडिशन बघूया. मगाशी काय बघितलं, इन्स्क्राइब अँगल मध्ये एक बाजू सेंटर मधनं जात होती बघत होती. दुसरं आपण काय बघितलं, इन्स्क्राइब अँगल मध्ये सेंटर मध्ये होतो, अशी दुसरी कंडिशन बघितली. आता आपण तिसरी कंडिशन बघूया की इन्स्क्राइब जो अँगल आहे तो काय सेंटर त्याच्या बाहेर आहे, अशी तिसरी कंडिशन बघूया. त्याच्यामध्ये सुद्धा तो थेरम आपण इन्स्क्राइब अँगल थेरम काय करूया, प्रूव्ह करूया. तर इथे जर बघितलं तर अँगल BAC इक्वल टू काय येणार सांगा, अँगल BAE मायनस अँगल ACE. इथे मी काय केलं बघा, मला BAC कसा मिळू शकतो, तर BAE मायनस हा अँगल मायनस केला तर मला हा अँगल मिळू शकतो. आता आपण मगाशी बघितलं की BAE हा काय असणार आहे सांगा, हा इन्स्क्राइब अँगल असतो तो हा बसतो इंटरसेप्टर अँगल कौशाच्या, म्हणजे इंटरसेप्टर आर्कच्या काय असतो, हा बसतो. मी इथे काय लिहू शकतो, हा मेजरमेंट ऑफ अँगल आर्क BC एक झालं आणि मायनस ACE म्हणजे काय होणार सांगा, ACE नाही सॉरी CAE आणि BAE आणि CAE बरोबर आहे, BAC. ओके, तर CAE आपल्याला कसं मिळणार सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ आर्क, कुठली आर्क मिळणार आपल्याला, EC मिळणार. म्हणजे याच्यामध्ये जर मी दोघांचं हाफ कॉमन काढलं तर मला काय मिळतं, मेजरमेंट ऑफ आर्क BCE मायनस मेजरमेंट ऑफ आर्क EC हे आपल्याला मिळतं. पण जर तुम्ही बघितलं तर BC मायनस CE म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ आर्क BC मिळतं. आणि हा जो इन्स्क्राइब झालेला आहे बघा, इन्स्क्राइब अँगल आहे तो ह्याच्या काय बघा हाफ आहे, इंटरसेप्टेड आर्कच्या काय हाफ आहे. म्हणजे आपण तो काय केला, प्रूव्ह केला. म्हणजे ही आपली काय झाली, तिसरी कंडिशन झाली. जेव्हा सेंटर म्हणजे मध्यबिंदू हा इन्स्क्राइब आर्क मध्ये नसतो तेव्हा आपण काय केलं, तिसऱ्या कंडिशनने काय केलंय, प्रूव्ह केलं. आता याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक उदाहरण सोडून दाखवतो. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, इन्स्क्राइब अँगल थेरम वापरणार आहे. आंतरलिखित कोणाचं प्रमेय आपण काय करणार आहोत तिथे वापरणार आहोत. इथे एक मी काढलेलं आहे बघा. तर आपल्याला काय दिलं बघा, एक 35 अँगल दिलेला आहे इथे आणि दोन्ही काय दाखवलं, इक्वल दाखवलेलं आहे. म्हणजे आपला काय झालं सांगा, आयसोसेलेस ट्रायंगल झाला किंवा समद्विभुज त्रिकोण झाला. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, समद्विभुज त्रिकोण किंवा आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये हे दोन्ही आपले अँगल काय असणार आहे, इक्वल असणार आहे. हा आपल्याला किती दिलाय, 35 दिला. आपण काय करूया, 180 मायनस 35 केलं समजा.
तर आपल्याला काय मिळतो 145 मिळतो. म्हणजे हे दोन्ही मिळून आपलं काय असणार आहे सांगा 145 असणार आहे. आता त्याचा हाफ केलं तर आपल्याला काय मिळणार, हा अँगल आणि हा अँगल मिळणार. आपल्याला काय काय सांगितलं बघा त्यांनी, तर मेजरमेंट ऑफ आर्क एम एन काढायला सांगितलं. मेजरमेंट ऑफ आर्क एम एन आपल्याला कसे मिळणार, तर त्याच्यासाठी आपण इन्स्क्राइब अँगल बघायचा. इन्स्क्राइब अँगल हा कायम काय असतो, इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असतो. त्यामुळे हा जर 35 असेल म्हणजे आपण इथे लिहू शकतो का, हाफ असतो. कुठला अँगल हाफ असणार सांगा, अँगल एल, किंवा आपण लिहूया एम एल एम. हा कायम काय असणार आहे, हाफ असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हे आपल्याला 35 दिलेलं आहे आणि हे आपल्याला काढायचं आहे. तर मी काय करतो, मेजरमेंट ऑफ आर्क एम एन हे 2 डिव्हिजन आहे, इथे काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. त्यामुळे त्याचे अँगल काय मिळणार आहे, मेजरमेंट ऑफ आर्क एम एन काय मिळणार आहे आपल्याला 70 मिळणार आहे. दुसरं आपल्याला काय विचारलं बघा, एल एन विचारलं. मेजरमेंट ऑफ आर्क एल एन. एल एन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हे आर्कची मेजरमेंट विचारलं. त्याच्यासाठी आपल्याला हा माहीत असायला पाहिजे. आपल्याला हा माहीत आहे किती आहे सांगा, अँगल एल एम एन हे आपल्याला किती मिळालं, हाफ, ह्याच्या हाफ मिळणार आहे. म्हणजे काय झालं सांगा 145 डिवायडेड बाय 2. हे कशाचं मेजरमेंट आहे, एल एम एनचं आहे. आणि त्याच्या बरोबर दुप्पट कुठला असणार सांगा, एल एन असणार आहे. मग आपण काय करूया, मेजरमेंट ऑफ आर्क एल एन ही काय असते, टू टाइम्स असणार आहे. कारण हा काय असणार सांगा, इन्स्क्राइब अँगल हाफ असतो. म्हणजे काय असणार आहे, आर्क ही त्याच्या दुप्पट असणार आहे. मग मी काय करतो, ह्याची दुप्पट करतो. म्हणजे काय झालं आपलं 2 टाइम हाफ 145, त्याची दुप्पट करतो. हे 2 गेले म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा 145 डिग्री मिळालं. आणि अशा प्रकारे बाकीच्याचं पण काढू शकतो, एम एल काढू शकतो आपण, सेम येणार आहे. कारण दोन्ही काय आहेत सांगा, हे अँगल दोन्ही सेम आहेत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दोन्ही मेजरमेंट इझिली काढू शकता. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.